आम्हाला लोक गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणायचे. आम्हाला जे मेकर मतदारसंघामधले की गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्यासोबत फिरायचे. पण सुबोध सावजीचा जर कार्यकर्ता दिसला की तो भोगारुमाल डायरेक्ट खिशामध्ये. म्हणजे मी माझं कंपाऊंड वॉल सगळ्यात पहिले माझं कंपाऊंड वॉल तोडले आणि रस्त्याला सुरुवात झाली त्यावेळेस मी एकटा थोडंसं माझ्या मनात थोडंसं वाईट वाटायचं की कंपाऊंड वॉल तुटलं. पण माझ्या कंपाऊंड वॉल तुटल्यानंतर तो रस्ता सुरू झाला त्याच्यामुळं 20 लोक आनंदी झाले. म्हणजे हा मला अनुभव आहे सगळ्यात मोठा की ज्यावेळेस मी अपक्ष उभा होतो पहा रामनगरमधून लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात आणि त्यावेळेस मी 10 मतांनी पडलो. पण भाऊनी दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट दिले की बाबा विकास पण माझाच आहे आणि लक्ष्मण पण माझाच आहे. नमस्कार, खोज मास्टरच्या आय एम पॉसिबल प्रेझेंट पॉडकास्ट शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रमेश चव्हाण आणि आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचे धडाडीचे ढाण्यावाग ज्यांना म्हणत होते आणि आजही म्हणतात असे शिवसेनेचे शहर प्रमुख माजी शहर प्रमुख विकास भाऊ जोशी. आपलं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. विकास भाऊ जोशी म्हटलं की आज मेहकर शहरात सन्माननीय मंत्री महोदय प्रतापरावजी जाधव यांचे खंदे समर्थक आणि एक इमानदार शिलेदार अशी त्यांची ओळख आहे. अगदी सायकलवरून प्रतापराव जाधव यांचा प्रचार करण्यापासून मी बऱ्याच वर्षापासून त्यांना ओळखतो आणि त्यांच्यासोबत खूप वर्ष काम केलेले, त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याने आज मला सुद्धा खूप काही शिकायला मिळालेलं आहे. असे विकास भाऊ जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज विकास भाऊ जोशी यांच्या जीवनाची सुरुवात आपण अगदी बाल अवस्थेपासून करूया. विकास भाऊ, मी जेव्हापासून तुम्हाला ओळखतो अनेक वर्ष झाले पाहतो राजकारणात एक डॅशिंग व्यक्तिमत्व. तर खासदार साहेबांचं जे शिवसेनेच्या कार्याला तुम्ही सुरुवात कशी केली नेमकी? आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो या ठिकाणी पंढरनाथ कॉलेजला एमएस मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी शिवसेना म्हणजे विद्यार्थी सेना स्थापन झाली होती. शिवसेना आणि विद्यार्थी सेना. आम्ही विद्यार्थी सेनेचं काम करायचो. पण त्यावेळेस मग युनिव्हर्सिटीचे इलेक्शन राहायचे, निवडणूक आहे त्याच्यामध्ये शहरी पॅनल आणि ग्रामीण पॅनल असे 2 पॅनल राहायचे. पण आम्ही मग तो विषय बंद करून आम्ही विद्यार्थी सेना हे पॅनल टाकलं. अच्छा. खासदार साहेबांनी प्रतापराव जाधव त्यावेळेस विद्यार्थी सेना हे पॅनल टाकलं. त्यावेळेस दिलीपराव राठे सुद्धा होते जिल्हा प्रमुख. आणि मग विद्यार्थी सेनेचं पॅनल टाकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा विद्यार्थी सेनेचे पॅनल आणि आमच्या विरुद्ध एनएसयू होती त्यावेळेस. अच्छा. त्याच्यामध्ये मग विद्यार्थी सेनेचं पॅनल आमचं त्यावेळेस निवडून आलं. त्यावेळेस महेश पिंपरकर सुलतानपूरचा जो आहे तो निवडून आला होता त्यावेळेस. आणि सेकंड टर्मला परत विद्यार्थी सेनेचं आम्ही पॅनल टाकलं. त्याच्यामध्ये आम्ही विलास सनकोर जे माजी नगराध्यक्ष त्यांना आम्ही आमच्या विद्यार्थी सेनेत करून निवडून आणलं होतं. अशा प्रकारे तुमचं राजकारणामध्ये त्यावेळेसपासून आमचा राजकारणामध्ये प्रवास सुरू झाला. म्हणजे एमएस कॉलेज मधून तुमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. वर्ष सांगता येईल का? वर्ष 89 आता आठवणार नाही एवढं म्हणा. 88, 99, 89, 90चा कार्यकाळ असेल तो. म्हणजे जवळपास 30-32 वर्ष झाले तुम्हाला राजकीय सक्रिय. 32 वर्ष राजकारणात सहभागी होण्याला तुम्हाला झाले. खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत तुम्ही जे काय कार्य केले त्यामधले अविस्मरणीय काही क्षण तुम्हाला सांगता येतील का? की नेमकं खासदार साहेब तुम्हाला या स्टंट पासून किंवा या राजकीय पार्श्वभूमीपासून आवडले असा एखादा क्षण? भाऊंचा स्वभाव तसा पहिल्यापासून अतिशय शांत, अतिशय विचारपूर्वक आणि कोणताही निर्णय घेताना भाऊंचा निर्णय अजून पण एक व्यवस्थित निर्णय घेताना त्याचे विचार करून ते निर्णय घेतात. हा एक स्वभाव मला तेव्हाच भाऊंचा आवडलेला आहे. दिलीपराव राठे हे खूप ॲग्रेसिव्ह होते. दिलीपराव राठेचं काम खूप डॅशिंग होतं आणि आम्ही त्यांच्यासोबत त्या जिल्हा प्रमुख होते दिलीपराव राठे आणि भाऊ अतिशय त्यांच्या जवळचे मित्र होते. या दोघांसोबत माझा सहवास त्यावेळेस घडला. पण प्रथम निवडणुकीला ज्यावेळेस भाऊ उभे राहिले विधानसभेसाठी म्हणजे दिलीपराव राठेंनी भाऊंना विधानसभेसाठी उभं केलं. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सुबोध सावजींचा दरारा खूप होता. म्हणजे आमच्यासोबत जे लोक राहायचे 10 लोक
ते आमच्यासोबत बोलायचे, बोलणं वगैरे, चालणं, गळ्यामध्ये भगवा रुमाल घालणं, आमच्यासोबत फिरायचे. पण सुबोध सावजीचा जर कार्यकर्ता दिसला की तो भगवा रुमाल डायरेक्ट खिशामध्ये. म्हणजे आमच्या मागचे जे दादा होते ते केव्हा काय व्हायचे पता लागत नव्हता. अशी परिस्थिती सुबोध सावजीची होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस प्रतापराव विधानसभेला उभे राहिले. दिलीपराव राठे त्यावेळेस खूप आम्ही प्रचार केला त्यावेळेस प्रताप भाऊंचा. म्हणजे त्यावेळेस वाहनांची संख्या खूप कमी होती. एवढे काही वाहनं नव्हती किंवा टू व्हीलर पण नव्हत्या, फोर व्हीलर पण नव्हत्या, अशा सुविधा पण नव्हत्या कोणत्या जास्त. त्यावेळेस मग ज्याच्या परीने ज्या कार्यकर्त्याने तो तसा त्याचा प्रचार करायचा. पण आम्ही मग एक शक्कल अशी लढवली की मी आणि भरत जातो, जे गणपती गल्लीमध्ये आम्ही सोबतच राहायचो. माझ्याजवळ राजदूत गाडी होती. मग आपण प्रचार कसा करायचा, मग त्याच्यावर आम्ही काय केलं, भोंगा लावला राजदूतवर. आणि भोंगा लावून मागून बॅटरी लावली त्याला. म्हणजे हा जो आजचा बॅटरीवाला हा नवीन तेव्हा आला होता, जस्ट नवीन. त्याच्याकडून 5 रुपये रोजान बॅटरी घ्यायची आम्ही, ती बॅटरी लावायची. आणि जाणीफळचा माईकवाला होता, तो भोंगा आम्ही व्यवस्थित समोर फिट केला. मध्ये एम्प्लिफायर, मध्ये अनाउन्समेंट करायला मी मागे, आणि मोटरसायकल चालवायला भरत जातो. असा आम्ही मग प्रवास करायचा. सकाळी उठले की गाडीमध्ये घासलेट पेट्रोल टाकायचं, त्याच्यात ऑइल टाकायचं, घासलेट गाडी चालायची. घासलेट टाकले की आम्ही पहिले पाहिजे की आज कोणती घेणे घ्यायची. तर आम्ही देळगाव साखरच्या पासून सुरुवात केली तर मेहकरपर्यंत. इकडून मग इसवी, शेलगाव, राजगड, जनुना, घाटबोरी हे गावं जर करत डोंगगाव पाठवला. म्हणजे आम्ही असा एक भाग घ्यायचो. राजदूतवरती प्रचार करत असताना अतिशय खडतर जीवनामध्ये ज्या काळामध्ये प्रतापराव जाधव यांचा म्हणजे त्या तत्कालीन जे मंत्री होते सुबोध सावजी यांच्याशी जो प्रत्यक्ष लढा होता, अशा लढ्यात अशा शिलेदारामुळे त्या प्रचाराची धुरा सांभाळत असताना अतिशय कठीण खणकर असे खंदे समर्थक प्रतापराव जाधव यांना लाभले. त्यामुळेच आज कदाचित दिल्ली त्यांना दूर वाटत नाही आणि जग जिंकण्याचं सामर्थ्य प्रतापराव जाधवमध्ये अशा खंदे समर्थकामुळे आलं, हे म्हणायला सुद्धा हरकत नाही. खासदार जाधव यांच्या कार्याची जी पद्धत व त्यांच्या आतली कार्यकर्ते सांभाळण्याची जी आज लोकांना दूरदृष्टी दिसते, त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेसच्या आणि आजच्या खासदार जाधवमध्ये काय फरक वाटतो? भाऊंचा स्वभाव जो पहिला होता तो आज पण आजही आहे. आम्ही त्यावेळेस खूप हुल्लड होतो आणि खूप असं म्हणता येणार नाही त्याला, पण आमचा खूप ॲग्रेसिव्ह स्वभाव होता. आम्हाला लोक गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणायचे. आम्हाला जे मेकर मतदारसंघामधले की गुंड प्रवृत्तीचे लोक. काही तुमच्या सोबतचे 2-3 व्यक्तीचे नाव सांगता येतील? आमच्या सोबत होते सुरेश तात्या वळूकर होते, संजय निकम, संजय शेवाळे, संजीव जाधव. त्याच्यानंतर आमची एक असा मोठा ग्रुप होता, गजानन गाडेकर, अण्णा मोरे, जे आता अण्णा मोरे वारले ना, हे आमचा खूप मोठा ग्रुप होता. आणि आमचा ग्रुप मोठा असल्यामुळं आमचं एक लॅशिंग स्वभाव. आम्ही कोणाच्या म्हणजे भीत नव्हतो. आम्ही त्यावेळेस अधिकाऱ्याकडून कामं करून घ्यायची तर आम्ही त्याला कॉलर धरून ओढायचो किंवा मारायचो, कामं करून घ्यायचो, लोकांची कामं करायचो, असा आमची प्रवृत्ती. परंतु भाऊचा एक स्वभाव होता, आम्ही किती जरी चुका केल्या, म्हणजे आमची खूप मोठी चूक आहे हे भाऊंना पण समजते आणि समोरच्या लोकांना पण समजते. पण भाऊंकडे जर तक्रार घेऊन कोणी जर आमच्याबद्दल भाऊंकडे गेलं तर भाऊ आमची चूक पोटामध्ये घालायची आणि समोरच्या लोकांना समजून सांगून ते परत पाठवायचे. म्हणजे भाऊंनी आम्हाला कधी एक्सपोज नाही केलं किंवा आमची चूक अशी मांडली नाही कुठे. त्या समोरच्या माणसाला आमचं बरोबर आहे कसं हे पटवून सांगायचे आणि त्याला वापस पाठवायचे. हा भाऊचा गुणधर्म आज पण तोच आहे. कार्यकर्त्यांना सर्वतोपरी जीव लावणे, सांभाळून परिवाराला समान बिलकुल तुल्य वागणूक देणे. मी आज पण त्यांना पहिल्यापासून तर आजपर्यंत आणि भविष्यात त्यांना पितृतुल्य प्रताप भाऊच म्हणतो मी आणि मातृतुल्य वहिनीला मी वहिनीच म्हणतो. खासदार जाधव यांच्या भूमिका तुम्ही सांगितल्या, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतःचं विश्लेषण केलं की आम्ही अग्रेसिव्ह होतो, म्हणजे अग्रेसिव्ह म्हटल्यावर तुमच्यावर दिलीपरावांचे संस्कार आणि विचारवंत म्हटल्यावर प्रतापरावांचे संस्कार, असे दुग्ध शर्करेचे योग तुमच्या
जे तुम्ही जे सांगितलं हा. तुमचा ग्रुप त्यांच्यावर घडलेला हा. होता. तर त्यामुळेच आज सुद्धा तुम्ही सांगितलेल्या नावापैकी बरेच लोक, जर आपल्याला म्हणता येईल, सुरेश तात्या वाळूकर झालं, तुम्ही झालं, दिवंगत संजूभाऊ जाधव, हे गजानन सतत गाडेकर राजकारणात सक्रिय गजानन राहिले गाडेकर त्यावेळेस सक्रिय होते. आणि आज सुद्धा काळाच्या पडद्यानुसार ते राजकारणात सक्रिय दिसत आहे. मेहकर नगर परिषदेकडे तुमची वाटचाल कशी सुरू झाली? हम्म, मग सेकंड टर्मला भाऊ निवडून आले आणि त्यावेळेस मग गणपती गल्ली महादेव ही माझी सासरवाडी आहे. मग त्यावेळेस तो महिला राखीव मतदारसंघ झाला. तो वार्डमध्ये वार्ड महिला राखीव, ओपन महिला, सर्वसाधारण महिला राखीव. आणि माझी सासरवाडी असल्यामुळं माझी पत्नी सुविज्ञ विद्या कुशीत माझी शिकलेली पत्नी आहे. आणि मग माझ्या पत्नीला भाऊनी तिकीट त्या ठिकाणी दिलं. म्हणजे 1994-95चा काळ असेल तो. त्याच्या माझी पत्नी विजयी झाली. हा, मला आठवते त्या काळात स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हा मुद्दा चांगलाच घातला हो, होता. चांगला घातला होता. पण माझी पत्नी त्या ठिकाणची रहिवासी असल्यामुळं, सासरवाडी असल्यामुळं मला जास्त कोणी काही बोललं नाही. म्हणजे तो मुद्दा घातला. म्हणजे आमच्या विरोधात दीपू दीक्षितची पत्नी उभी होती, दीक्षित वहिनी. तो मुद्दा खूप घातला की बा हे हा रामनगरमध्ये राहतो, पण उमा इथली मुलगी आमची, असं या पूर्ण वार्डाचं म्हणणं पडलं की आमची मुलगी आहे, आम्ही याला निवडून देणार. त्याच्यामुळे ती निवडून आली. म्हणजे मंत्री महोदयांनी जो त्यावेळेचा दूरदृष्टिकोन पाहला आणि एका मुलीला आशीर्वाद द्या अशा प्रकारची भावनिक साथ देऊन ती निवडणूक यशस्वीरित्या तुम्हाला जिंकता. मग मेहकर नगर परिषदचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? एक नगरसेवक म्हणून त्या प्रभागामध्ये किंवा त्या वार्डामध्ये कार्य करत असताना तुम्हाला त्या तेथील स्थानिक नागरिकाचा असो किंवा नगर परिषदमध्ये प्रथम नगरसेवक म्हणून ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस तुम्हाला अनुभव कसा वाटला? त्यावेळेस जो नगराध्यक्ष पद होतं हे राखीव होतं SC साठी. त्याच्यानंतर नामदेवराव मानेची पत्नी निवडून आली होती, कामिनीताई माने. त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलं. आणि आपले कासम गवळी त्यावेळेस नगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. आणि आम्ही त्यावेळेस खरोखर चांगला कार्य केला नगरपालिकेचा. आम्ही कामं भरपूर केली. म्हणजे जे गांधी मैदान आहे खालच्या चौकामधलं, त्याचं बांधकाम, ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम केलं. त्याच्यानंतर इकडे जे बाजार आहे आपला आठवडी बाजारचे त्याच काळामध्ये झाले. शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच काळामध्ये झाले. बरीचशी अशी आम्ही कामं त्यावेळेस आणली. आणि त्यावेळेस मला वाटते त्यावेळेस भाऊ पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस. मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री होते. क्रीडा व पाटबंधारे मंत्री होते. पहिले क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर मग पाटबंधारे मंत्री झाले. भाऊनी पण त्यावेळेस खूप सहकार्य केलं. मेहकरचा जवळपास त्यावेळेस त्या काळामध्ये कॉम्प्लेक्स बांधणं किंवा अजून रस्ते सिमेंटचे रस्ते सुरुवातीला आम्हीच आणले. त्या काळात सिमेंटचे रस्ते वगैरे आम्ही बरंचसं बांधकाम केलं. लक्ष्मण गायकवाड माझा मित्र एकदम खास. माझा प्रश्न तसाच राहिला, तुम्हाला नगरसेवक म्हणून आपल्या स्थानिक नागरिकांचे आणि प्रशासन म्हणजे नगर परिषद प्रशासनामध्ये डायरेक्टली तुम्ही ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह झाले त्यावेळेस तुम्हाला स्थानिक नागरिकांचे म्हणजे ज्या अधिकारांचे जे नागरिक होते तुमचे त्यांच्या बाबत आलेला अनुभव? नाही, त्यांचा मला त्यावेळेस खूप सहकार्य लागला. म्हणजे त्यावेळेस माझा मित्र, खास मित्र गजानन गाडेकर असेल, सुधाकर घोडे असतील आणि इतर गायकवाड, त्याच्यानंतर इंगळे कंपनी, आमची ब्राह्मण समाजाची मंडळी किंवा राजपूत समाजाची मंडळी यांचं खूप मला त्यावेळेस मोलाचं सहकार्य मिळालं. म्हणजे मुलीला दिलेला आशीर्वाद शेवटपर्यंत त्यांनी पाळला. आणि जावई म्हणून तुम्ही सुद्धा त्या परीक्षेत खरे उतरले. आजची परिस्थिती पाहता, आजची शिवसेना आणि तुम्ही ज्यावेळेस एंट्रन्स केलं होतं शिवसेनेमध्ये, काय फरक सांगता येईल? त्यावेळेस कसं होतं, एक त्यावेळेचा शिवसैनिक जो होता तो कोणतंही काम त्यावेळेस यंत्रसामुग्री खूप कमी होती आणि गाड्या वगैरे या ज्या गाड्या घोड्या वगैरे ते खूप कमी होत्या. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. पण त्यावेळेसचा शिवसैनिक
हा जीव लावून कोणतेही कार्य करायचं, मनातून काम करायचं, कोणतीही अपेक्षा न बाळगता तो शिवसैनिक त्यावेळेस तो काम करायचा. आताची परिस्थिती काय आहेत, अजून पण आमच्या याच्यामध्ये शिवसेनेमध्ये असे लोक आहेत, अजून आमचे शिवसैनिक असे आहेत की ते कोणती अपेक्षा न करता शिवसेनेचं काम करतात. पण जास्त कला बरेचसे शिवसैनिक काही अपेक्षा ठेवून काम करतात. हा फरक आहे दोन. त्यावेळी निष्ठावान ही भावनेशी भावनेशी बांधलेली होती. आज रोजीची निष्ठा ही भावनेशी तेवढी बांधील नाही असं तुम्हाला म्हणायचं. बरं, मग एक तुम्हाला असं आठवते, मलाही आठवते की मेहकरमध्ये तत्कालीन मंत्री सुबोध सावजी ज्यावेळेस काहीतरी मोर्चा काढला होता आणि मेहकरमध्ये गोळीबार झाला होता, त्या कालावधीमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना खूप त्रास झाला, म्हणजे पोलीस प्रशासन असो किंवा प्रशासकीय यंत्रणा. तर त्यातला एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का? सुबोध सावजींनी ज्यावेळेस मोर्चा काढला त्यावेळेस गोळीबार झाला आणि गोळीबार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक इसम मृत्यू, त्यांचा सुबोध सावजीचा कार्यकर्ता तो इसम मृत्यू पावला. पण त्याच्यानंतर मग सुबोध सावजींनी काय केलं की जे आमचे शिवसैनिक आहेत आणि त्यावेळेस त्यांची दादागिरी खूप होती सुबोध सावजींची. त्यावेळेस चौबे TI म्हणून PSI होता या ठिकाणी चौबे, तो सुबोध सावजीचा अतिशय पित्तू, म्हणजे सुबोध सावजींनी जेवढं सांगितलं तेवढं तो ऐकायचा. त्याच्यामुळं काय की हा चौबे आमच्या शिवसैनिकांना कुठे दिसलो आम्ही, म्हणजे आम्ही सहज जरी उभं असलो कुठे सहज की बा आपण चहा घेऊन आलो, याच्यात कुठे छेडखानी आली, याच्यात कुठे गुंडगिरी आली की लगेच धरलं की मी खूप पोलिटिशियन. म्हणजे असे आमचे काही काही शिवसैनिकांना धाक, पण आम्ही घाबरत नव्हतो, पण बाकी शिवसैनिक घाबरायचे. सुबोध सावजींचा त्यावेळेचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी खूप समजा एखादा माझे वडील मेडिकल ऑफिसर होते, डॉक्टर होती माझे वडील मेडिकल ऑफिसर होते सुलतानपूर आणि लोणार PSC ला. पण मी काम करायचं होतं, आमच्या वडिलांनी त्याचे फोन यायचे किंवा तुमचा मुला आवरा, तुमच्या मला शिवसेनेचं काम करू देऊ नका, म्हणजे दबाव तंत्र वापरायचा. पण माझ्या वडिलांनी तो दबाव चुकून लावला. माझ्या वडिलांची बदली गडचिरोलीला करण्यात आली, परंतु त्यावेळेस आमच्या वडिलाचे आणि सुभाषराव धनसचे अतिशय संबंध चांगले होते. त्याच्यामुळे धनस साहेबांनी माझ्या वडिलांची ट्रान्सफर कॅन्सल करून रिसोडमध्ये घेतली. म्हणजे पक्षामध्ये कार्य करत असताना पारिवारिक त्रास सुद्धा त्यावेळी खूप झाला. खूप म्हणजे जे राजकारण आपल्याला तेव्हा बघायला मिळत होतं सन्माननीय बाळासाहेब आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये, त्या काळामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्या मानानं आजची परिस्थिती खूप सुधारलेली परिस्थिती. आता सध्याचा आपला करंट एक इश्यू सुरू आहे, म्हणजे उभाटा आणि राज ठाकरे यांचे कुठेतरी युतीचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाला बॅकफुटवर येण्याची वेळ येईल का? नाही, ही जी महायुती BJP, शिवसेना धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार या दोघांची युती झाल्यामुळं यांच्या सीटा या मुंबई महानगरपालिकेत जास्त प्रमाणात. अच्छा, मुंबई महानगरपालिकाच नाही, नाशिक, पुणे, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी यांच्या प्रचंड मतांनी या सीटा मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा परिणाम नाही होणार, काहीच परिणाम होणार नाही. उलट म्हणजे महायुतीला हा खूप चांगला चान्स भेटला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्याच्यामुळे आपण जी म्हणतो की एका दगडात 2 पक्षी मारून टाक, की पुन्हा हे तुम्हाला दिसणारच नाही. राज ठाकरे दिसणार नाही आणि उद्धव ठाकरे पण दिसणार. महायुतीसाठी एका दगडात 2 पक्षी मारायचा हा चांगला त्यांना चांगला योग चालून आला. बरं, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय, शिंदे सरकारच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि जर सामाजिक समतोलाचा विचार केला तर असे तुम्ही ब्राह्मणवादी विचाराचे जर असले तर तुम्ही BJP मध्ये असायला पाहिजे. मग तुम्ही शिवसेनेकडे वाटचाल कशी केली? अग्रेसिव्ह साम्यवादी लोकांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. नाही, मला त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचे विचार खूप हिंदुत्ववादी असल्यामुळं BJP सुद्धा हिंदुत्ववादीच आहे, पण बाळासाहेब ठाकरेंचे विचार एक प्रखर होते.
बीजेपी हिंदुत्ववादी आहे, परंतु बीजेपीचे विचार हे मवाळ आहेत, ॲग्रेसिव्ह भूमिकेचे नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंचे त्यावेळेस विचार मला खूप आवडले. मला वाटते विदर्भामध्ये पहिली सभा आपल्या मेहकरमध्ये झाली. हो, जिजामाता कन्याशाळाच्या प्रांगणामध्ये. जिजामाता कन्याशाळाच्या प्रांगणामध्ये पहिली बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा जी आहे ती विदर्भात, आता तिकडचं मला महाराष्ट्रामधलं माहिती आहे, विदर्भात पहिली सभा बाळासाहेब ठाकरेंची मेहकरमध्ये झाली. आणि त्याच्यामुळे काय झालं की जो खरोखर शिवसेनेला मानणारा वर्ग आहे किंवा जी मानणारा वर्ग पण होता, पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने या मतदारसंघामध्ये भरपूर लोक शिवसेनेमध्ये यायला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्था आता नगर परिषदचं निवडणुकीचं पडगम वाजलेलं आहे. अशा परिस्थितीत मेहकरमध्ये थोडी दुभाजलेली परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये 2 गट आहेत, शिवसेनेमध्ये कदाचित 2 गट मागच्या पुढच्या परिस्थितीत पडू शकतात. म्हणजे उबाटा आणि शिंदे गट जर म्हटलं तर हे सुद्धा 2 गट आहेत. अशा परिस्थितीत जनसामान्यातून नगराध्यक्षाची ही निवडणूक असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? हे बघा, काँग्रेसमध्ये 2 गट पहिल्यापासून, नवीन नाही. आणि आमचा पक्ष आहे, शिवसेना हा आमचा पक्ष आहे. उबाटा हा गट आहे. अच्छा, उबाटा हा गट आहे. उबाटा हा गट आहे. पण त्याच गटाचा आमदार 90 दिवसात तिथे निवडून येतो. नाही, काय झालं माहितीये का, यावेळेस थोडस आम्ही आमचं नियोजन बरोबर नसेल किंवा आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो असेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, त्याच्यामुळं आमची सीट खूप कमी मताने पडली असं म्हणता येणार नाही. पण आम्ही पराभव स्वीकारला आणि हे 3 महिन्यामध्ये आले निवडून. लोकांचं म्हणणं की बा हे तिकडून अधिकारी म्हणून होते आणि अधिकारी म्हणून इकडे आले, निवडून आले. पण शेवटी प्रशासन आणि समाजकार्य याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक. संजय रायमुलकर हे ते खूप घरांदाज होते आणि त्यांच्या मागे काहीतरी राजकीय पार्श्वभूमी होती, अशातला काही भाग नाही. भाऊंनी त्यांना शाखा प्रमुखापासून त्यांची सुरुवात अशा प्रकारे त्यांनी काम करून, तळागाळात काम करून भाऊंनी त्यांना तिकीट दिलं आणि निवडून आणलं. आणि हे मंत्रालयाच्या खुर्चीतून उठून आले आणि निवडून आले. तर त्याच्यामुळे यांना राजकीय किंवा खरोखर समाजाची काय पोझिशन आहे, खरोखर शेतकऱ्यांची काय पोझिशन आहे, की इतर काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास यांना येणार पण नाही आणि नाही पण. हे फक्त असं आपल्याला आता असं म्हणता येईल, आता कोणाबद्दल कॉमेंट्स करणं चांगलं वाटणार नाही, पण तरी पण माझ्या मनात जी असेल ती बोलतो. हे नामदारी आमदार म्हणून हे राहतील, नामदारी आमदार म्हणून राहतील. त्यांना कार्याचा अनुभव नाही. जनसामान्याच्या प्रशासन वेगळं, प्रशासकीय तुम्ही कार्य चांगलं केलं असेल याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु राजकारण, पण हा विषय राजकारण हा समाजकारण, याच्यामध्ये खूप प्रशासन आणि राजकारण समाजकारण याच्यामध्ये खूप मोठं विभाजन आहे. पण आता मेहकर शहरात अतिक्रमणाचा मुद्दा खूप गाजतोय. आता अतिक्रमण जवळपास या रस्त्यावरचे 300, आठवडी बाजारातले 100 आणि गांधी मैदानातले 100 असे 500 व्यापारी मेहकर शहरात सध्या हवाल दिले आहेत. आणि आज एकंदर परिस्थिती पाहता कुठेही कोणताही राजकीय पक्ष म्हणजे प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलवर व्यापारी वर्गाची बाजू डायरेक्टली घेताना दिसत नाही. याबद्दल तुम्हाला काय, म्हणजे मंत्री महोदयाने गेले, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांना गाळे वगैरे प्रयोजित करून दिले, त्यांचं टेंडरिंग केलं, हे सगळं ठीक आहे. परंतु डायरेक्टली जी बाजू आहे की ज्यावेळेस नगर परिषद प्रशासन, MSRDC हे लोक रस्त्यावर उतरून, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा या दिवशी रस्त्यावर उतरली आणि व्यापाऱ्यांचे दुकान वगैरे किंवा घर पाडण्यात आले गृहस्थांचे, अशा वेळी त्या प्रशासकीय यंत्रणेला कुठल्याही आदेश किंवा कुठल्याही दस्तावेजाची मागणी किंवा एखादी पत्रकार परिषद, दोन्ही उभय पक्षाचा आरोप, हा जनतेचा आरोप आहे. म्हणजे उबाटा गटाचे आमदार असतील किंवा आजचे विद्यमान मंत्री असतील, हे प्रत्यक्षरित्या ग्राउंड झिरोवर आढळून आले. याबद्दल नाही, आता ऐकून घ्या,
याच्यामध्ये काय लोक दुटप्पी भूमिकेमध्ये हे अतिक्रमण धारक आहेत. अच्छा. म्हणजे भाऊ या ठिकाणी आता 3 टर्म आमदार आणि 4 टर्म खासदार खासदार. आणि भाऊ विधानसभेमध्ये असताना पाटबंधारे मंत्री, क्रीडा मंत्री आणि आताही पण आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार ते सांभाळत आहे. लोकांची ओरड कुठे यायची की बा मेहकरमध्ये काहीच विकास नाही केला. भाऊनी विकास करायला सुरुवात केली तर आपलेच लोक किंवा आपलेच कार्यकर्ते किंवा जनसामान्य म्हणून त्याला आड यायचं. भाऊनी हा प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित केला की तुम्ही सगळेजण मला सांगा, मी तुम्हाला जागा आहे, तुम्ही जागा उपलब्ध करून देतो, अतिक्रमण काढा, आपण या मेहकरचा विकास करू. पण त्यावेळेस लोकांची मानसिकता नव्हती. पण यावेळेस लोकांचा खूप सामान्य जनतेचा खूप आरडाओरडा होता किंवा मेहकरचा काही विकासच नाही केला. मग शेवटी जे विधानसभेच्या प्रचाराचा अजेंडा सुद्धा हाच गाजला. त्याच्यामुळं काय केलं की भाऊंनी याच्यामध्ये, भाऊंनी नाही पण सरकारचा पहिल्यापासून अतिक्रमण आता या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेहकरचं असं नाही पण सगळ्याच ठिकाणी अतिक्रमण काढणं चालू. त्याच्यामध्ये मेहकरचं अतिक्रमण काढलं त्याच्यामुळं कोणत्याच पक्षाने कोणतीच याला पाठिंबा दर्शविला नाही. कारण की प्रत्येक पक्षाला मेहकरचा विकास पाहिजे, जनसामान्य माणसाला विकास पाहिजे आणि त्याप्रमाणे भाऊंनी सुद्धा वरतून निधी आणून परत त्याच्यामध्ये भर टाकून व्यवस्थित दुभाजन, त्याच्यानंतर रस्ते, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट, त्याच्यानंतर डिवायडर, हे असं सगळं भाऊंचं आता समोरचं प्लॅनिंग काय हे अशा प्रकारे राहील. शिवाजी उद्यानचं सुद्धा भाऊंनी खूप चांगलं, तुम्ही बघा ना आता अतिक्रमण काढल्यानंतर शिवाजी उद्यान किती मोकळं दिसून राहिलं. मेहकर शहरात रस्ते सुटसुटीत आणि सुशोभीकरण सुरू आहे, यात तिळमात्र शंका नाही. आणि असं करत असताना कुठल्याही प्रशासकीय यंत्रणा असो, राजकीय यंत्रणा असो, त्यांना नागरिकांच्या सुविधेसाठीच हे कार्य करावे लागतात आणि त्याला प्रयोजित किंवा प्रस्तावित का जे या व्यावसायिकांचा प्रश्न आहे तो सुद्धा मंत्री महोदय असतील किंवा विद्यमान आमदार असतील, भाऊंनी जी आपली निकाली काढलेला आहे. मग तो निकाली काढ एसटी स्टँड आहे या समोरची जागा जी नगरपालिकेची, त्याच्यामध्ये भाऊंनी स्वतः कॉम्प्लेक्स म्हणजे महाराष्ट्र अर्बननी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स, नगरपालिकेकडे एकदम काही पैसा उपलब्ध नसतो म्हणून भाऊंनी त्याच्यातून सुद्धा मार्ग काढला. किंवा महाराष्ट्र त्यांची जी बँक आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह, त्याच्यामधून त्यांनी दुकानं बांधून त्या लोकांना म्हणजे आता परमनंट असं म्हणता येईल एक हक्काची जागा त्यांना भाऊंनी, खासदार साहेबांनी आणि आमदार साहेब संजय रायमुलकरनी मिळवून दिली. आता 2000 ही तरी ऐकून घ्या, ही चांगली तलवारच होती. किंवा अतिक्रमण उठल बसवले असते तर किंवा बसल किंवा याचा विश्वास नव्हता. पण आता ही सगळ्या दुकानदार लोकांना हक्काची जागा या ठिकाणी मिळाली म्हणजे भाऊंनी तेवढं ते केलं. जसं 2024-25 ला विकासाचा मुद्दा घातला, मेहकरमध्ये विकास पाहिजे असं तुम्हाला वाटतं की रामनगरमध्ये पण अशी एखादी संकल्पना तुम्हाला राबवता येईल की रामनगरमध्ये विकास पाहिजे? नाही, काय झालं माहिती का, या 2.5 वर्षामध्ये नगर परिषद निवडणूक संदर्भात माझा प्रश्न आहे, रामनगरमध्ये विकास पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला माझा प्रश्न कदाचित कळला असेल. रामनगरमध्ये बरीचशी विकास पाहिजे, अजूनही विकास थोडासा विकास झालाय रामनगर पण काही सेवक म्हणून विकास पाहिजे अशी संकल्पना तुम्हाला रुजवता येईल काय? हो, हा प्रश्न माझा 100% रुजवता येईल. रामनगरमध्ये बरीचशी कामं या 2.5 वर्षामध्ये भाऊंच्या नेतृत्वामध्ये संजय रायमुलकरनी बरेचसे रस्ते केले, मेन रोड पण बराचसा केला, त्याच्यानंतर फेन्सिंग वॉल त्यांनी, कंपाऊंड वॉल पण त्यांनी बांधली. स्वामी समर्थाचं आज एवढं मोठं भव्य दिव्य नुसतं मंदिर नाही, भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी संजय रायमुलकरनं त्याच्यामध्ये लक्ष घालून बांधकाम केलं, निधी आणला. त्याच्यानंतर आता बराचसा विकास अजून काही बाकी आहे, तो 100% येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू असं मी रामनगरच्या लोकांना आश्वासन देतो किंवा वचन करतो. तेच माझा प्रश्न आहे की रामनगरच्या लोकांना नगरसेवक म्हणून हे विकास लाभतील का? हो, 100% यावेळेस मी माझा
माझी तयारी झालेली आहे, मानसिक आणि सगळी तयारी झालेली आहे की रामनगरमध्ये यावेळेस मी मागच्या वेळेस काय आलं, भाऊंनी मला दुसऱ्या स्टेट बँक वगैरे त्या त्या प्रभागामध्ये भाऊंनी मला उभं केलं आणि शेवटी माझं एक मत किंवा माझ्यासारखे एक शिवसैनिक बरं का, पण मी एक शिवसैनिक असा आहे की भाऊंनी जर शब्द फेकला तर तुम्ही खाली पडू देणार नाही. मग त्याच्यामध्ये माझं नुकसान हो का माझा फायदा हो हा मी विचार करत नाही, अजूनही करत नाही, पुढे करणार नाही. भाऊनी जर मला एक शब्द टाकला, फक्त मी भाऊंचा एक एक शब्द फक्त एक ऐकला नव्हता की ज्यावेळेस मी अपक्ष उभा होतो पहा रामनगरमधून लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात, आणि त्यावेळेस मी 10 मतांनी पडलो. पण भाऊनी दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट दिले की बाबा विकास पण माझाच आहे आणि लक्ष्मण पण माझाच आहे. त्याच्यामुळे भाऊनी मला दुजाभावाची वागणूक आतापर्यंत केली नाही आणि मला तरी वाटते भाऊ करणार नाही. शेवटी भाऊ मला मुलांप्रमाणे सांभाळतात, याचा मला खूप अभिमान आहे. तुमच्या समान अनेक निष्ठावान सैनिकाचे आपण आतापर्यंत अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतले. सर्वांचे शब्द खासदार जाधव यांच्या प्रती हेच असतात. जेव्हा किल्ला केव्हा मजबूत असतो हे खासदार जाधवांकडून नेहमी शिकायला मिळतं. त्यांचे शिलेदार जर एवढे मजबूत असतात आणि निष्ठावान असतात तेव्हा त्यांचा किल्ला कधीच ढासळणार नाही. आणि जी टॅगलाईन आहे शिवसैनिकांनी जी तयार केली प्रतापगड अभेद्यच, ती आज तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकाला या पॉडकास्ट मध्ये येऊन आणि त्यांच्या ज्या भावना आहेत खासदार प्रतापराव जाधव किंवा जी निष्ठा तुम्ही आज दर्शवली आणि अनेक शिवसैनिक दर्शवतात, त्यावरून हे कळेल की राजकारणामध्ये अमरत्व घेऊन आलेले खासदार जाधव कदापि पराभूत होणार नाही, हे आज यांच्या सांगण्यामधून सिद्ध झाले. आता महत्वाचा प्रश्न माझा हा राहील, आज ज्याप्रमाणे आपण बोलतोय की शिवसेनेत 2 गट किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो एक गट आहे आणि आमचा पक्ष आहे, तर त्याचं नुकसान किती होईल मेहकर शहरामध्ये? आणि हे जे मेहकर शहरात अतिक्रमण ची जी वेगळी व्याख्या सुरू आहे, याबाबत तुमच्या अंदाजाने की शिंदे गटाला म्हणजे सन्माननीय प्रतापराव जाधव असतील, आमदार संजय रायमुरकर असतील, यांच्या अधिपत्याखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक होईल याच्यामध्ये काही फटका बसेल? नाही, मला तरी असं वाटतं की बाबा याच्यामुळे काही खूपसं असं काही आमचं पक्षाचं नुकसान होणार नाही. शेवटी सामान्य नागरिकाला हे खूप आनंदी आहे की अतिक्रमण काढल्यापासून जो आज तुम्ही बघा मेहकर मधले एकदम मोकळं झालं मेहकर, आणि कुठेही ऍक्सिडेंटचं प्रमाण आता पहिले इतकं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे सामान्य माणूस हा सुखावलेला आहे. ठीक आहे, काही व्यापारी लोकांचा आमच्यावरती रोष असेल, पण तोही पण रोष आम्ही त्यांचा एसटी स्टँड समोर गाळे देऊन तोही पण बऱ्याचशा प्रमाणात आम्ही त्यांचा रोष कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलो. म्हणजे त्याच्यामुळे आमच्या शिंदे म्हणजे आमच्या शिवसेना पक्षावरती याचा अतिक्रमणाचा जे लोक आज म्हणतात त्याचा कोणताही असा आम्हाला परिणाम किंवा फरक सुद्धा पडणार नाही. त्याचा प्रत्यय तुम्ही सुद्धा घेतला. रामनगरमध्ये तुमचं सुद्धा कंपाऊंड वॉल, माझं कंपाऊंड वॉल होतं, मी तोडलं हे सुद्धा तोडलं. हो, त्यामुळे तुम्हाला त्याचे अनुभव आहे असं म्हणजे मी माझं कंपाऊंड वॉल सगळ्यात पहिले माझं कंपाऊंड वॉल तोडले आणि रस्त्याला सुरुवात झाली त्यावेळेस मी एकटा थोडंसं माझ्या मला थोडंसं वाईट वाटलं की कंपाऊंड वॉल तुटलं, पण माझ्या कंपाऊंड वॉल तुटल्यानंतर तो रस्ता सुरू झाला त्याच्यामुळं 20 लोक आनंदी झाले. म्हणजे हा मला अनुभव आहे सगळ्यात मोठा. नाही, मी त्या रामनगरमध्ये 1-2 वेळा लाईव्ह आलो होतो, मला कळायचं माझी स्वतःची बोलायचे जोशी जर आला तेव्हा मला भेटले होते आणि म्हणले अरे आपलं पहिले तोडून टाकायचं. माझं पहिले मी भिंत तोडली, माझे 1 नाही 2 भिंती तोडल्या. म्हणजे जिथे स्वामी निष्ठा येते तिथे तुम्ही स्वार्थ विसरून भाऊसाठी केव्हाही खांदा लावून सोबत राहता. पण आता एक आपल्या मेहकर शहरातील राजकीय पार्श्वभूमी पाहता युवकांसाठी काही एक चांगला उपदेश ज्याला सल्ला म्हणता येईल तुम्ही या व्यासपीठाच्या संदर्भात देऊ शकता? युवक वर्ग आमच्याकडे यावेळेस ऋषीभाऊच्या युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर तालुक्यातला युवक वर्ग खूप खूप चांगल्या प्रमाणात आमच्याकडे, आणि हा जो युवक वर्ग आहे हा अतिशय व्यवस्थित काम करणार आहे. म्हणजे मी एक
या लोकांचं ऑब्झर्व करतो किंवा मी युवक वर्गांचं पाहतो, त्यांचं काम खरोखर चांगलं. म्हणजे खासदार जाधव यांचे जे सुपुत्र आहेत शुभो जाधव, हो. यांनी ती युवाची कमांड स्वतः चांगली फळी निर्माण केली. हो. एक चांगली फळी निर्माण केली. चांगली फळी निर्माण केली. मग आता युवकांच्या आता जी नगरपालिकेचे इलेक्शन होणार, आगामी इलेक्शन किंवा ह्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये युवकाचा सक्रिय सहभाग किती असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की जुनेच लोक रिपीट करायला पाहिजे? नाही, काय आता आमच्यासारखे निष्ठावान जुने लोक आहेत. भाऊ खूप म्हणजे भाऊच्या बुद्धिमत्तेला चॅलेंजेस नाही. तुम्हाला पोटातलं पाणी ना आलं तर राजकारण करण्याची ख्याती. भाऊला मी याच्याबद्दल तर मी भाऊला म्हणजे देवाला कमी मानल, पण भाऊ जास्त मानतो. की भाऊ सारखं विचार किंवा त्यांची किंवा ज्यावेळेस आपण म्हणतो ज्या पर सोच खलास हो जाते तर तिथून यांची सुरुवात होते. भाऊ असं नाही करणार. याच्यामध्ये जे निष्ठावान आमच्यासारखे जुने शिवसैनिक आहेत आणि आपण त्याला काय म्हणतो की मिरिटचे जे असतात, आपण त्याला दुसरा शब्द घ्यायचे, तर त्याच्यामध्ये पाहून भाऊ यावेळेस प्रत्येकाला तिकीट देते. अच्छा. आणि जनतेचा कौल म्हणता येईल, जनतेचा कौल आणि मेरिट प्रमाणे इलेक्टिव्ह काहीतरी शब्द इलेक्टिव्ह कमी मेरिट प्रमाणे ते व्यवस्थित त्यांना तिकीट देते. मग त्याच्यामध्ये युथचा सुद्धा सहभाग असतो. बिलकुल 100%. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. मेहकर शहर आणि विकास जोशी, खासदार साहेबांचे अनुभव तुम्ही सांगितले, पण मेहकर शहरात तुमची जी स्वतःची युथ जनरेशन मधला जो पिरियड राहिला, त्यामध्ये बरेच ॲलिगेशन तुमच्यावर आले. खूप म्हणजे टेरर आहे, ॲग्रेसिव्ह आहे किंवा अजून काही व्यापारी वर्गामध्ये पण एक ॲग्रेसिव्ह व्यापारी म्हणून. मग अशा वेळेस राजकीय बाजू सांभाळताना, व्यावसायिक असताना हे समतोल कसा राहिला? मी व्यापारीमध्ये आमचे दोन्ही भाऊ आणि त्यांना मागून सपोर्ट माझा असतो, पण मी ॲग्रेसिव्हपणा केला. मी काही ठिकाणी कडक भूमिका सुद्धा घेतल्या, पण त्या खऱ्यासाठी घेतल्या. त्याच्यामुळं माझे संबंध कोणासोबतही वाईट आहेत असं मला वाटत नाही. कोणत्याही पक्षाच्या नेत्यासोबत किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत माझे संबंध वाईट आहेत असा विषय नाही. त्याच्यामुळं व्यापारामध्ये सुद्धा मला या राजकारणाची साथ मिळते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की कुठल्याही व्यक्तीला जर का बाहेर लढाई लढायची असेल तर सर्वात प्रथम कुटुंबाची लढाई जिंकावी लागते. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रसंगामध्ये मग चांगला असो की वाईट असो, तुमचं कुटुंब सर्वतोपरी तुमच्या पाठीशी, माझ्या पाठीशी माझं कुटुंब सतत नेहमी करता सतत उभं राहत. म्हणजे काही एखाद्या वेळेस मी चांगल्या गोष्टी केली असतील तरी मला शबासकी भेटली, आणि चुकीच्या गोष्टी जरी माझ्याकडून काही घडल्या असतील तरी पण ते खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले. याला देवी शक्तीच म्हणता येईल. देवी शक्ती म्हणजे माझं कुटुंब माझ्या मागे सदैव उभं राहत. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात तर एक तोला मोलाचे काही मैत्रीचे क्षण, की या मित्रासोबत माझा असा अनुभव आणि फॅमिली इमोशनल टच काही सांगता येईल की जेणेकरून तुम्हाला प्रेक्षकाला एक खरी मैत्री, आज कृष्ण सुदामाचे उदाहरण आपण देतो, परंतु आजच्या काळात तशा प्रकारची मैत्री आढळून येत नाही. अनेक आदर्श परिवार म्हणून आपण प्रत्येकासमोर काही कहाणी विचारत करतो, परंतु तसं काही आठवत नाही. अशा परिस्थितीत आजच्या या भरकटलेल्या युथ जनरेशनला किंवा परिवाराला तुम्हाला काही सांगता येईल? माझी खरी मैत्री म्हणजे माझा मित्र आता वारला, माधवराव बोरकर म्हणून तिरटचे. आम्ही कॉलेजपासून इथे सोबत होतो. आणि गजानन गाडेकर, संजय जाधव, सुरेश त्याच्याबरोबर हा जो आमचा ग्रुप होता, हा त्यावेळेस पण बरं का, आज पण आम्ही जीवाभावाचे मित्र आहे सगळे. ठीक आहे, आमच्यामध्ये आपसातल्या आपसात काही वेळेस पटत नसेल, काही वेळेस आमची वाद झालेली असती, संजीव जाधव सोबत माझी वाद झाली असती, पण आम्ही कधी मनामध्ये ठेवलं. आणि प्रत्येक वेळेस आम्ही अजून पण आम्ही सर्व मित्र एकमेकांना जिथं सहकार्य वाटलं तिथं माया मागं धावून किंवा त्याला कुठे सहकार्य वाटलं तर आम्ही त्याच्या मागे धावून जातो. असं मला मित्रांचा या सगळ्यांचा अनुभव आहे. मैत्री
घनिष्ठ आणि घनिष्ठ आणि पक्की. मनामध्ये कुठलेही नाही मतभेद नाही नव्हते. मतभेद नव्हते. आणि काय जिथं मित्रामध्ये स्वार्थ आला तिथं मैत्री राहत नाही. पण आमच्या मित्र कंपनीमध्ये कुठे स्वार्थच नाही ना, त्याच्यामुळे आमची मैत्री नेहमी करता टिकून राहते. आता एक शेवटचा प्रश्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मेहकर नगर परिषद कोणाची असेल? आता बऱ्याचशा लोकांचं मी आढावा घेतो. जनरल पब्लिक बोलतात किंवा मी आमच्या विरोधी पक्षामधले पण लोक माझे मित्रच आहेत, पदाधिकारी, ते पण बोलतात की आता तुमचं काही खरं नाही, तुमची शिवसेना काही यावेळेस येत नाही. बुवा काय कारण? ते म्हणे अतिक्रमण काढल्यामुळे. माझं मी तुम्हाला उदाहरण देतो की मी 2 भिंती पाडल्या तर 20 लोकांना आनंद झाला. बरोबर आहे. हे माझं उदाहरण ना. म्हणजे मी 2 भिंती माझ्या पाडल्यात की नाही आणि रस्त्याला सुरुवात झाली तर ते 20 लोकांनी माझ्या गायला हार घातला की भाऊ तुम्ही चांगला निर्णय घेतला, याच्यामुळे रस्ता मोठा झाला. त्याच्यामुळे अतिक्रमण काढल्यामुळं सामान्य लोक आमच्या मागे भरपूर पाठीशी उभे राहतात. सामान्य जनता ठीक आहे, काही व्यापारी लोक नाराज होतील आमच्यावर, पण सामान्य जनता ही भक्कमपणे आमच्या शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील. आणि शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण हा निवडून येईल आणि नगरपालिकेवर तुम्हाला भगवा फडकलेला दिसेल. हा माझा शब्द तुम्ही आज लक्षात ठेवा. अशा प्रकारे ठाम विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेला आहे की मेहकर नगर परिषद वर शिवसेनेचा भगवा ध्वज हा फडकेल आणि निश्चितच धनुष्यबाण हा चिन्हच मेहकर मतदारसंघ नगर परिषदची बाजी मारेल. आज आपल्यासोबत होते मेहकर शहराचे माजी शहर प्रमुख, माजी नगरसेवक, तसेच ज्यांना आपण म्हणता येईल की खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक, निष्ठावान शिवसैनिक. एक चांगल्या प्रकारची मनमोकळी चर्चा आज आपल्यामध्ये झाली. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला, पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला आणि मेहकर शहरच नव्हे तर पंचक्रोशीतील युवकांना एक चांगला संदेश दिला, एक राजकारणाची चांगली भूमिका विचारत केली. आणि सुबोध सावजीच्या काळापासून आजपर्यंत शिवसैनिकांना कशा प्रकारचे हाल अपेष्टा सहन करावे लागतात, तरी सुद्धा शिवसैनिकाची निष्ठा कदाचित केव्हाही डगमगणार नाही असा ठाम विश्वास देऊन खासदार जाधव यांच्या प्रती असलेले प्रेम, जनसामान्यावर असलेला जिव्हाळा त्यांनी विचारत केला. आपलं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा करतो. पुढच्या नगर परिषद वाटचालीस तुम्हाला खोज मास्टर परिवार तसेच आय एम पॉसिबल स्टुडिओ करून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.